माझ्या राजधानीची व्यवस्था आणि सर्वच गठोड कसं बांधलं संविधानाच्या माध्यमातून. बघा, गाव कुणाच्या हातात तर सरपंचाच्या हातात, सरपंच कुणाच्या हातात तर ग्रामसेवकाच्या हातात, ग्रामसेवक सरपंच कुणाच्या हातात तर तलाठ्यांच्या हातात, तलाठी ग्रामसेवक कुणाच्या हातात तर तहसीलदारच्या हातात, तहसीलदार कुणाच्या हातात तर कलेक्टरच्या हातात. बाजू एक. आता बाजू बी बघा. मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, दर्याखोऱ्यातले, शेतातले, माळातले, होळातले सगळे देव कुणाच्या हातात? धर्मादाय आयुक्ताच्या हातात. व्यक्ती स्वातंत्र्य कुणामुळे मिळालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालं. कुठेही देव मानू शकतो, कुठेही मंदिर बांधू शकतो. कुणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलंच नसतं तर प्रत्येक माणूस त्याच्या धर्माच्या पद्धतीने अभ्यासच केला नसता, याचनाच केला नसता. प्रत्येक धर्माला मंदिरात जायला, मस्जिदमध्ये जायला, विहारात जायला, कुठेही तो स्वाभिमानाने त्याच्या धर्माचं कलम 9 नुसार आपापल्या पद्धतीनं आचरण करू शकतो, प्रार्थना करू शकतो. ते कुणामुळं? संविधानामुळं. म्हणून मंदिर, मस्जिद, सर्व देवस्थान धर्मदाय आयुक्ताच्या हातात आहे. धर्मदाय आयुक्त कुणाच्या हातात तर कलेक्टरच्या हातात. बाजूनी संपली. आणि कलेक्टर कुणाच्या हातात तर राज्य शासनाच्या हातात, राज्य शासन कुणाच्या हातात तर केंद्र शासनाच्या हातात, केंद्र शासन कुणाच्या हातात तर संसदेच्या हातात, संसद कुणाच्या हातात तर राष्ट्रपतीच्या हातात, राष्ट्रपती कुणाच्या हातात तर संविधानाच्या हातात, आणि संविधान कुणाच्या हातात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात. हे कोण्या जातीपुरतं मर्यादित आहे का? फक्त बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्म स्वीकारला म्हणून तुम्ही दूर लोटता, परंतु संविधानाच्या माध्यमातून तुमचा विहाराचाच नव्हे, गावाचाच नव्हे, खेड्याचाच नव्हे, पाण्याचा प्रश्न, प्रत्येक जातीचा प्रश्न, वेगवेगळ्या विभागाचा प्रश्न हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला, मुंगी जरी असेल, झाड जरी जगत असेल, तुमच्या गावचं कुत्र जरी कोंबडा जरी स्वाभिमानानं जगत असेल, त्याला हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधानामध्ये लिहून ठेवलेला आहे. म्हणून तो स्वाभिमानानं जगत आहे. आज क्रिमिनियर लावले ना, क्रिमिनियर जे कर्म बदलेल ना, हे राष्ट्रपती असतील, हे वकील असतील, हे संविधानामुळे, त्याच्या जातीमुळे नव्हे तर त्याला आरक्षण दिल्यामुळे ते त्या पदापर्यंत जात आहे. आणि तेच मनवाल्याच्या अवलाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेला कलमा बदलून पाहत आहे. आणि दिनांक 1 ऑगस्ट रोजी हे लावलेलं लागू केलं आहे. त्यांच्या सोयीचं राज्य. ते कसं की त्या कलमेनुसार, जी बदललेला कलम, त्या कलमेनुसार तो पोलीस प्रशासन असो, कोणी असो, एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल नसेल ते त्यांच्या हिशोबाने उचलून पोलीस स्टेशनमध्ये अटक करतील, बंद करतील. ते किती सजा द्यायची तेच ठरवतील, कधी सोडायचं तेच ठरवतील. त्यांनी गुन्हा केला असेल तरी त्यांच्यावर गुन्हा लावतील, खोटे साक्षीदार उभे करतील. त्या हिशोबाने त्यांनी चालू केलं आहे. आणि हे योग्य नाही. जातीपुरतं मर्यादित नाही, एका जातीत फायनी करून टाकली आहे. जर एससी असेल, एससी मध्ये किती लोक मोडतात त्याच्यामध्ये त्याच्या कॅटेगरीनुसार, म्हणजे एससी मध्ये मोडणाऱ्या लोकांची म्हणजे महार, मान, जमाड जे असतील त्याच्यात भांडण करून आपण आपल्यामध्येच भांडण करत राहू आणि हे अशीच गोळी भाजून खात राहतील. हे लक्षात घ्या. ही बदललेलं आहे. दीक्षाभूमी आतापर्यंत नावची नाही. मी दीक्षाभूमीमध्ये 1 तारखेपासून आंदोलनामध्ये आहे. ते पाडापाडीचे कांड हे आम्ही सुरू केले आहेत. मध्ये जाऊन भीमराव साहेब आलते, आमच्या सर्व भरपूर लोक होते. हे चालू आहे. हे याचं मूळ कारण कोण आहे तर हे ब्राह्मण परंपरा आहे. हे ब्राह्मणाची जी परंपरा आहे ती आज सुद्धा ग्रंथामध्ये, आजचा विषय फार मस्त होता. त्यांनी विचारलं, नागलोक, आपण नागवंशी आहोत, नागवंशी आहोत तर कोकणात जातो का आपण, वारणात जातो का? मग बौद्धांनी नागवंशीयांची पूजा करावी, ते कशी, त्यांच्या विचाराची पूजा करावी, किंवा वारणामध्ये दूध लहान पोहे मुरमुरे हे वाटत बसून भिंतीवर नागोबा काढलेलं होत नाही. आपण नागवंशी आहोत, नाग नाही. हे परत लक्षात घ्या. दुसरा कोणाला प्रश्न पडला असेल मला विचारायला उत्तर दे. कारण मी खूप असं वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये जाऊन परिवर्तन व्हावं म्हणून मार्गदर्शन करतो. जशी भाषा असेल त्या बोली भाषेत समजण्यासाठी त्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण
आपण खूप काही केलं आहे. बघा याचं गटोडं कसं आहे,